गाईज गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा, सगळ्या भावांना माझ्या आणि बहिणींना पण. तर आता सगळं मी आवडते, सगळी कामं वगैरे करते, बाहेर सगळा पसारा पडला तो सगळं आवडते. आणि इकडे युवान पण उठलाय, त्याची आंघोळ वगैरे तर मी करून घेतले. हा बघा आला आला. आता एक साईडला मी घेतलं झाडून मारायला. तर चला पहिलं तर सगळी कामं आटून घेऊ आणि नंतर भेटू तुम्हाला. तर एक साईडला माझी तयारी चालू आहे आणि एक साईडला इकडे बहिणीची पण तयारी चालू होती. आणि इकडे भाऊच झोपलेला, तर तो आता लगेच उठलाय ना, त्या कपडे वगैरे घालून घेतले पिवांच्या मिनी. आणि एकीकडे दोघांना पाहिजेत फ्राईज, तर दोघांना पण फ्राईज तळून घेते. तर चला इकडे मी आता यांना फ्राईज वगैरे तळून घेतले आणि इकडे पण आता युवान खेळतोय जरासा. तर आता मी बाकीची सगळी कामं आटपून घेते. इथला बाहेरचा थोडासा पसारा आहे तो आवरून घेते. आणि ही आमची निहारिका कशी दिसते सांगा. मला हा ड्रेस निहारिकासाठी खूप आवडलेला म्हणून आम्ही घेतला आणि आज भाऊबीजेच्या दिवशी घातलं. तिला हे असेच सिम्पल आवडतात म्हणून तिला तेच घातलेत. आणि एकीकडे मी आता हे आमचे भाऊसांचे सगळ्या निहारिकाच्या, माझ्या भाऊसांच्या सगळ्यांचे गिफ्ट्स पॅक करून वगैरे ठेवलेत. आणि इकडचा पहिले तर सगळा पसारा उरकते आणि नंतर बघू आज कोण कोण येते. तर चला कंटिन्यू आमच्यासोबत. इकडे मी अशी रांगोळी वगैरे काढून घेतली बघा मस्तपैकी. आणि अशी इथं पूर्ण दारामध्ये काढून घेतली. तर बघा आणि जिमी पण आमच्या तिथे बसलाय. युवानची आणि निहारिकाची पण भाऊबीज झाली. आणि इकडे बघा युवान आणि आता ते पण तयारी करून ते पण जातील थोड्या टायमामध्ये. तर चला आणि इकडचा आजचा आमचा पसारा भरपूरच आहे. तर आता वाजले दुपारचे एक. जवळजवळ मी सकाळी 10 का 9:30ला तयारी केली आहे. तेव्हापासून मी तयारी करून बसली. निहारिकाचा आणि युवानची भाऊबीज झाली आणि ते पण अजून काय गेले, ते पण बोलले मी थोड्या टायमात निघेल. आणि दरवाजा पण मी असं लावलं आहे कारण की आमच्या इकडं साईडला जरा माहीत झालं आहे म्हणून मग ते माहितीचं सगळं चाललं आहे. मी तोपर्यंत मी सगळे दरवाजा पण लावून घेतला आहे. तर युवान सारखं बाहेर जातो मग त्यापेक्षा मी दरवाजा लावून घेतला. तर युवानला पण झोपवलं, निहारिका पण बसली आहे. तर चला बघू आता कसं काय कोण कोण येते ते कंटिन्यू आमच्यासोबत. आता फायनली ज्ञानेश आणि डुग्गू आला आहे आणि निहारिकाचा भाऊच आणि माझा भाऊच पण आला आहे. म्हणून आता भरपूर प्रयत्नानंतर आता त्यांची आरती वगैरे करून घेते. तर चला. निहारिकाचा भाऊस पण आता चाललाय. बाय बाय. अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई. तर चला बाय बाय. यांची भाऊबीज पण झाली. तर बघ दादा बाय करते, बघ दादाला बाय कर. हो. तर जा सावकाश जा आता. बाय बाय. आणि काय बघतात, आमची रांगोळी बघतात का काढलेली. अहो कशी आहे रांगोळी? मस्त आहे. नक्की आहे का? चिकू कशी आहे रांगोळी? मस्त. कोणी काढले? मम्मी आणि मी. कोणी काढले माहितीये का? मिनीच काढले. ही क्रेडिट घ्यायला आले. मिनी काढले, लगेच नाव सांगते. हिने नाही काढली, मिनी काढले. तर चला आता माऊ दीदी आले तर मस्तपैकी आरती वगैरे करून घेऊ. जिम्मी सोबत तिघा पण खेळतात मस्तपैकी. जिम्मी सिट डाऊन, जिम्मी सिट डाऊन, जिम्मी सिट 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 सिट. नाही ते घांगरलाय, कोणाचं ऐकूस. तिघं पण बोलतोय आपण. हा ऐकलं बघ. एक दिन आलं. तिथं मम्मी आणि मामा इथं भाऊबीज सेलिब्रेशन करतायत आणि इथं मम्मी बघा. काय
आणि इथे काय सीट सीट जिमी सीट 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 चाललाय. आणि इथे चिकू चिकू आता चिकू वगैरे सगळी निघालेत आणि निहारिका पण चालली आहे त्यांच्या वाटी. तर चला बाय 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 बाय. ओके. तर आता एक गंमतच झाली म्हणजे केतन भाऊचा आलेली ते आलेले तर मी आरती वगैरे केली केतन भाऊची आणि त्याचं गिफ्टच द्यायचं राहून गेला. निहारिका वगैरे गेले त्याचं गिफ्टच देत राहिला. तो पण जाऊ दे तो राहिला. परत किरण दादा आला तर फोटो काढायलाच कोण नाही. मी फोटो पण काढले नाही आणि व्हिडिओ पण काढली नाही तर तो पण तसाच गेला आता. आणि त्याचा गिफ्ट वगैरे दिला मी आठवणीत. त्याचं गिफ्ट घ्यायला गेली तेव्हा मला आठवण आली का केतन भाऊचं गिफ्ट राहिलंय म्हणून. बिचारा केतन भाऊ तसाच गेला. आणि आता सगळी तर येऊन गेलं तर राहिलाय फक्त स्वप्नील. तर तो पण बघू आता कधी येतोय. तो बोललाय मला काय यंदा लवकर येऊन जाईल म्हणून. तर तो आला की भेटू तुम्हाला. तर चला सध्या तर मी आता घेते फ्राईज खाऊन. तर चला. हे गाईज तर आता वाजले संध्याकाळचे 6. यो भाऊस एका कोणी अजूनपर्यंत येत नाही. सकाळपासून निघलाय सगळीकडून करतो सगळीकडून फिरून लास्टला तुझ्या येते. आणि मला बोलते 4 वाजता. मी 4 वाजल्यापासून वाट बघते हो का अजून आला नाही. आता शेवटी वहिनीला फोन लावला. वहिनी करते आता आकुर्ली गेलेत 10-15 मिनटात येतील तुमच्याकडे. आता बघू कधी येते. आणि एकीकडे मी जोपर्यंत युवांना पण झोपून घेतलंय आणि ते पण बसलेत बाहेर. तर चला कंटिन्यू आमच्यासोबत. आता आई पण आलेली. आता आईचा पण चाललेत आईना आणि मामा. आणि इकडे युवम बसलाय. हे गाईज तर आता मामांची आई वगैरे आलेले ते पण आम्ही बसलो थोडा वेळ बसलो वगैरे गप्पा गोष्टी केल्या. आणि मामांची आई आणि मामा वगैरे सगळी गेली. आणि स्वप्नील आमचा सकाळपासून यायला निघलाय. हा माझा भाऊच असा सकाळपासून येतोय ना. आता जवळजवळ 8 वाजायला आले तरी अजून काही येत नाही. आणि माझ्या पोटात नुसती आता कावले काव करायला लागले. त्यापेक्षा मी आता घेते जेवून मस्तपैकी बिर्याणी आणली आहे तेही. तर व्हेज बिर्याणी आहे तर मी घेते पटापट जेवून. तर चला आता जायच. तर बघा स्वप्नील पण आला नाही अजूनपर्यंत. पण यांचे घरातूनच फटाके वाजवतात बाहेर जायचंच नाही. काय हो बाबा. तर अजून आमचा स्वप्नील काय आला नाहीये. आणि आता अक्षरशः मला असा राग येत चाललाय. शपथ सांगते एवढा राग आलाय ना. सकाळपासून साडी घालून ठेवली आणि एक तर मला एवढा वैतो घाला. आणि इकडे हा बघा चॉकलेट खातोय जी. तर बघू आता कधी येते. आता फोन केलेला त्याला तर येतोय बोललाय. वहिनीला पण केलं त्याला पण केला. तर येतो बोलला. तर बघू 5-10 मिनिटात येतो का नाही. तो आला म्हणजे मी सगळं चेंज वगैरे करून मग झोपणार. कारण की सगळं आवरायची. पण आज घरात एवढा पसारा झालाय बोलू. कारण की कामाकडे मी अजिबात लक्ष दिलं नाही. सगळे पाहुण्यांकडे हे येण्या जाण्यामध्ये सगळं चालू होतं. त्यांच्या पाहुणचार करण्यामध्येच चालू होतं सगळं. तर बघू आता कसं काय होतंय. तर चला कंटिन्यू आमच्यासोबत. बघा कसं मस्ती करतोय. त्यांची पाहुणी गेल्यात नाही यांना पण त्यांच्या पाहुण्यांच्या वाटी जायचंय. फायनली स्वप्नील आलेली आहेत. त्याला आरती वगैरे करून माझी झाली आहे मस्तपैकी. आणि आता ते गेलेत जरा त्यांची छोटीशी पार्टी आहे वरती. ते गेलेत सगळे. ते स्वप्नील आणि अजून 5-6 जण आहेत ती सगळी गेलेत वरती. मी आता निघलेत. ते आता निघतात तिथून बाहेर बसलेत सगळी. ना आता मी घेते कपडे वगैरे चेंज करून. कारण की सकाळपासून भरपूर दमल्यासारखं झालाय. आणि पसारा तुम्ही बघू शकता माझ्या घरामध्ये. बेडरूम अजून आवरायची. इथलं सगळं आवरून घेते मस्तपैकी. आणि नंतर मग आवरलं की भेटू. तर चला. सो फायनली माझी सगळी कामं झालेली आहेत. सगळं आवरून झालं आहे. नाही इकडे माझी दोन्ही सोंग झोपलेली आहेत. निहारिका पण गेलेली. ती पण आली घरी. तिला पण मम्मा मला घरी यायचं आहे. मम्मा मला घरी यायचं आहे. ती पण आली घरी. आता मी घेते जेवून. तर आजचा भाऊबीजेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी आता शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकते. ते पण कसं वाटते तुम्हाला सगळ्यांना ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला आता फटाफट मी जेवून घेते. आणि मग
आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, गुड नाईट.